नमस्कार मित्रांनो, बघा ही आमची ऊसाची रोपं, छोटी छोटी 15 दिवसाची ऊसाची रोपं आहेत. आम्ही शेतात लावण्यासाठी आणलेली आहेत. बघा या ठिकाणी किती रोपं आहेत. एका ट्रेमध्ये 60 रोपं आहेत. 1 एकर ऊस लावायचा आहे, त्याच्यासाठी हे आहे बेन. छोटी छोटी रोपं येतं, अशा पद्धतीने हे लावून द्यायची शेतात. बघा ही कशी सुकलेली इथं, जरा त्यांना पाणी घालायचं या. त्यांना कंटिन्यू पाणी लागतं. 2-3 टाइम पाणी त्यांना ओतावं लागतं या. बघा इकडं आता ही आंब्याच्या झाडाखाली ठेवलेली इथं. इकडं थोडीशी गार आहेत रोपं, हिरवीगार रोपं इथं. बघा ही अशा पद्धतीने रोपं आहेत आणलेली. बघा ही आंब्याचे झाड आमचं, त्याला कशी छोट्या छोट्या कैऱ्या लागल्यात. एवढी साईज झालेली बघा कैऱ्यांची. आणखी काही काही ह्याला एकदम लहान येतं, त्या दिसत पण नाही येत, छोटे छोटे आहेत. इकडं बघा आता केवढी मोठी कैरी दिसती मला. 2-3 आहेत. त्या मोठ्या झाल्यावर किती झाड खाली येईल. त्याला बघा ही पंपाच्या साह्याने पाणी घालायचं काम चाललंय झाडांना. व्यवस्थित घालायचं पाणी. बघा ही रोपं कशी फ्रेश झालीत. पाणी घातल्यावर ती फ्रेश पूर्ण. व्यवस्थित पाणी बसतंय झाडांना. त्यांना पाईपाने पाणी घातल्या, पाईपाने पोचत नाही पाणी, त्यामुळे अशा ठिकाणी असं पाणी द्यायचं काम चाललंय.
बघा ही रोपं एवढ्या साईजची तर जवळून दाखवते. त्याला माती बघा थोडीशी एकदम एवढी साईज आहे. पाणी दिल्यानंतर रोप कशी फ्रेश झाली तर तिकडनं ऊन आले त्याच्यामुळे झाडांचा रंग किती छान वाटतोय. बघा ही आता आपण त्याला किती छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या तर गच्च भरलंय झाड कैऱ्यांनी. बघा आता छोटे छोटे पण कसल्या भारी वाटते तर काही काही ठिकाणी खूप येतं, काही काही ठिकाणी कमी येतं. या ठिकाणी खूप आहेत. बघा या छोट्या छोट्या कैऱ्या, त्याला मोहर पण आलेला आहे. काही काही ठिकाणी अजून मोहर पण आहे. त्यातून गळून आपण हे निघते. बघा किती छान कैऱ्या. बघा या ठिकाणी मोहर पण आहे. बघा ही पेरूची झाड आहे, त्याला नवीन पालवी फुटलेली आहे. बघा कसलं भारी वाटते ते, पूर्ण हिरवं हिरवं त्याला नवीन पालवी आलेली आहे. पेरूच्या झाडाला आता नवीन नवीन पानं फुटलेली आहेत ना, ती पानं बघा किती छान वाटतायत. बघा या ठिकाणी पानं कसली, बऱ्याचशा ठिकाणी नवीन पालवी फुटलेली आहे. याला पेरू पण लागलेले आहेत. बघा फळं पण आहेत छोटे छोटे. या ठिकाणी पेरूची फळे खूप छान वाटते तर. दिसताना बघा किती छान वाटते ते पेरूची पालवी. झाड पूर्ण फुटलेलं आहे. बघा या ठिकाणी पण कशा फांद्या त्याला आलेल्या आहेत. छोट्या छोट्या फांद्यांना फळं आलेली आहेत, नवीन पालवी आली.